नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण सुरू केलेली आहे आणि शहरांच्या बाबतीमध्ये कितीतरी वेगवेगळे पैलू, जुनी नवी अशी शहरं, काय करता येऊ शकेल, नियोजन कसं करायचं, सरकारी गृहनिर्माण योजना, खाजगी गृहनिर्माण योजना, मग त्यांना कायद्याने कसं त्यांच्यावरती नियमन त्यांचं करायचं, अशा असंख्य गोष्टीची आपण चर्चा केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी असावी, खाजगी वाहतूक व्यवस्था, त्याच्यानंतर शहराला लागून जी उपनगरं सारखी तयार होतात, मग शहर आणि त्या उपनगरांमध्ये जायचं यायचं कसं, रस्ते किंवा बाहेरून आलेली वाहनं बाहेरच ठेवायची आणि सार्वजनिक वाहतुकीनं तुम्ही शहरामध्ये तुमचा प्रवास करा. अशा कितीतरी मुद्द्यांची चर्चा केली. शौनक, नमस्कार. नमस्कार. आज एक थोडासा वेगळा मुद्दा आपल्या ज्या चर्चेतून समोर आलेला होता तो मला घ्यायचा आहे. आपण जेव्हा आता धोलविरासारखं जुनं शहर सापडलं आणि त्याला युनेस्कोचा टॅग मिळाला, कितीतरी प्राचीन अशी शहरं म्हणजे वस्ती किंवा नगरं असं म्हणूयात तेव्हाची, त्यांचे पुरा जसं हडप्पा, मोहनजोदडो सापडले. म्हणजे एक काळ तिथं वस्ती होती ना, आता तिथे काहीच नाही. म्हणजे असं काहीतरी घडतं जे नैसर्गिक कारणानं असो किंवा इतर कुठल्याही कारणानं असो, की शहर हे उद्ध्वस्त धर्मशाळा बनतं. मग ते काही कालानंतर ते बुजून जातं म्हणा किंवा भूकंप होतो, ती वेगळी गोष्ट झाली. पण आताही अशा काही वसाहती आढळतात. शहरं तर समजा आपल्याकडे फार कमी आहेत, पण अशा काही वसाहती आढळतात की ते बघता किंवा असं घर आपण एखादं बघतो की तिथे कधी काळी सगळी चहल पहल, तिथं सगळे अतिशय चांगले असे आवाज त्याच्या भोवती असतात, झाडं असतात, सगळं असतं आणि अचानक हळूहळू तिच्यातली वसाहत म्हणजे लोक निघून जातात, घर उद्ध्वस्त व्हायला लागतं, त्याचं सामान कोणीतरी निघतं आणि मग ती उद्ध्वस्त धर्मशाळा बनते. केवळ एखादा बंगलाच नाही तर एखादी वसाहत अशा पद्धतीनं उद्ध्वस्त होऊन जाते, पडून जाते. मला तुला असा एक प्रश्न विचारायचा आहे शहर व्यवस्थापनामध्ये, की आपल्याला दोन गोष्टीच्या अडचणी आहेत. एक तर एखाद्या शहराची उपयुक्तता संपते म्हणून ती उद्ध्वस्त धर्मशाळा बनतं, हा एक भाग आहे. आणि दुसरीकडून एखाद्या ठिकाणी खूप गर्दी झालेली, आपल्याला ते डायव्हर्ट करणं आहे, जेणेकरून त्याला नीट पद्धतीनं जर हे करायचं असेल आपल्याला, तर काही त्याच्यावरचं ताण कमी करणं, अशा असंख्य कारणं आहेत की आपल्याला ती वस्ती तिथून हलवावी लागते. किंवा तिचं महत्व कुठल्याही कारणानं, जसं जुने राजधानीचे काही शहरं होती जुन्या काळी आणि नंतरच्या नवीन व्यवस्थेमध्ये जसं रस्त्याच्या कडेला एखादं गाव होतं, वाढलं आणि रेल्वे आली आणि दुसरंच त्याला महत्व आलं आणि जुनं गाव म्हणून जे होतं ते हळूहळू बंद पडलं किंवा उद्ध्वस्त झालं, असं पण आपल्याकडे दिसतं नवीन. किंवा एखादा मोठा राष्ट्रीय महामार्ग तयार होतो आणि त्याच्या फाट्यावरती एखादी वसाहत बसते, बघता ती वसाहत मोठी होती, मूळ जे गाव आहे तिथली वसाहत कमी होऊन जाते. आता मला हे सगळं शहराच्या दृष्टीनं तुला विचारायचंय मोठं हे करून, असे प्रश्न कुठं निर्माण झालेले आहेत, भारतात असो किंवा जगभरामध्ये असो, की जिथे कुठल्याही कारणानं का होईना एखादी मोठी वसाहत असलेली जागा होती आणि हळूहळू त्या ठिकाणचे सगळी उद्ध्वस्त धर्मशाळा बनून गेली. उदाहरणांकडे जायच्या आधी दोन फॅक्ट्स मला इथे स्टेट करायला आवडतील आणि ही वाक्य खरं तर सगळ्या समाजांनी पण लक्षात ठेवण्यासारखी वाक्य आहेत, जी नगररचनेमध्ये खूप प्रकर्षाने बोलली जातात, नेहमीच बोलली जातात. नगररचनेतल्या म्हणीच आहेत म्हणायचं तर. आपल्याकडे शब्द आहे स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता. स्थावरमध्ये आपण गृहीत धरतो की आपलं घर, आपलं जमीन, आपली शेती जे काही असेल ती तिथे आहे, ती हलत नाही. पण रूढार्थाने जर तुम्ही एखाद्या शहराचं इव्होल्युशन जर कधी बघितलं, किंवा आता 1985 पासून गुगल मॅप्सच ती आपल्याला सोय देतं की तुम्ही हिस्ट्रीच्या टाइमलाईनवर असं 10 सेकंदात ते शहर कसं मोठं झालं, लहान झालं ते बघू शकता. तुम्ही जर इतिहासाच्या पटलावर त्या शहराचे नकाशे एकावर एक सुपर इम्पोज करत गेलात, एकावर एक असे ठेवत गेलात आणि मग ते नकाशे त्याच जागेवर राहतात का तर नाही. आणि हे सगळ्यात मोठं इंटरेस्टिंग फॅक्ट आहे नगररचनेतलं, की शहर हे हलतं असतं. शहर हे एका जागी थांबलेलं कधीच नाहीये, प्रत्येक शहर हलतं असतं. दिल्लीचं उदाहरण घेतलं तर दिल्ली तर इंद्रप्रस्थापासून न्यू दिल्ली पर्यंत जाताना 10 ते 12 वेळेला हललंय, यमुनेच्या किनाऱ्याने उत्तरेला सरकलेलं आहे. अशी उदाहरणं आहेत. दुसरं ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जो मला सांगायचा होता तो असा आहे की जसं आपण कुठली तरी नोकरी किंवा व्यवसाय करतो ना स्वतः अर्थार्जनासाठी, तसं प्रत्येक शहराचा एक व्यवसाय असतो. आपण एका काळापर्यंत बघितलं तर सगळ्यात आधी मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर मुंबई ह्या शहराचा व्यवसाय होता जहाज बांधणी. आज ऐकायला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि आपण जी सगळ्यात मोठी नावं ऐकतो, टाटा, गोदरेज वगैरे वगैरे, ही सगळी घराणी जहाज बांधणीमध्ये होती.
जहाज बांधणीचे दिवस एका टप्प्यानंतर संपायला लागले आणि आशियामधनं ते सगळं शिफ्ट होऊन युरोपकडे जायला लागलं. युरोपकडे सत्ता स्थित्यंतरित झाल्या आणि नंतर मुंबईचा मूळ व्यवसाय मुंबईने बदलला आणि तो बिझनेस डिस्ट्रिक्ट्सकडे गेला. असं प्रत्येक शहराचं होतं. किंवा नंतरच्या काळात तिथे गिरण्या होत्या, सूतगिरण्यांचं शहर. सूतगिरण्या होत्या. त्याच्यानंतर त्या गिरण्यांची जमिनीला खूप किमती आल्या म्हणून ते आंदोलन झाले, गिरण्या बंद पडल्या, त्या जमिनी विकल्या आणि तो सगळा कापड उद्योग दुसरीकडेच निघून गेला. तर ह्यात काय होतं की शहराला जसं आपण एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत स्विच मारलं की प्रमोशन मिळतं म्हणतात किंवा पैसे वाढून मिळतात, तसं शहराला पण एका टप्प्यानंतर बघायचं असतं स्वतःचं की आज माझा व्यवसाय हा आहे, 10 वर्षानंतर, 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर ह्या शहराची उपयुक्तता, या शहराचा व्यवसाय कुठला असेल ह्याच्याकडे व्यवस्थित डोळसपणे बघणारं राजकीय नेतृत्व जर त्या शहराला लाभलं नाही तर मग अशा वेळेला ही शहरं आपल्याला तुम्ही म्हणता तसं उद्ध्वस्त धर्मशाळा किंवा नष्ट झालेत किंवा आता तिचा उपयोग राहिला नाहीये अगदी कुठलाच, त्यामुळे खूप मोठं असणारं शहर हे खूप छोटं होऊन बसलं असं तुम्हाला दिसायला लागतं. इतिहासाच्या टप्प्यामध्ये डोकावून बघायला गेलं तर अगदी पैठणसारखं शहर सुद्धा आपण जर बघायला गेलो तर अश्मकमूलक काळामध्ये जेव्हा 5 महानगरं मराठवाड्यावर वास करत होती, तेर होतं, पैठण होतं, भोकरदन होतं, वत्सगुल्म म्हणजे वाशिम होतं, अशा सगळ्या 5 नंदीतट म्हणजे नांदेड होतं, या 5 नगरांमध्ये एक पैठण होतं. त्या पैठणने सुद्धा किती व्यवसाय बदलले ते बघायचं असेल तर सगळ्यात आधी ते कुंभारांचं शहर आहे, नंतरच्या काळामध्ये ते धातू काम करणाऱ्यांचं शहर आहे, त्यानंतरच्या काळामध्ये ती पॉलिटिकल सीट आहे, नंतरच्या काळामध्ये ते धार्मिक केंद्र आहे, होता 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 टप्प्याटप्प्यामध्ये मग ते प्रशासकीय केंद्र आणि मग त्याचा नाश पावणं, नंतर पुन्हा एकदा त्याला काहीतरी धार्मिक महत्त्व प्राप्त होऊन ते व्यवसाय त्याला अटॅच जेव्हा झाला तेव्हा त्याचं पुनरुज्जीवन होत होत आज फक्त एक तालुक्याचं ठिकाण म्हणून ते शहर राहतं की जे कधी काळी देशातल्या किमान 5 ते 7 राज्यांवर कंट्रोल करणारं एक प्रभुत्व असणारं शहर होतं. आता ह्याच्यामध्ये प्रश्न हा पडतो की आपण हे फक्त एक वाक्य म्हणून सोडून देतो ना की 1940 ते 1945 युरोपमध्ये वर्ल्ड वॉर 2 झालं, इतके लाख लोकसंख्या मेली, एवढी शहरं विस्थापित झाली. पण त्याच्यामागे कितीतरी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात, कितीतरी लोकांचे निर्णय चुकतात. मग नगररचना आपल्याला का माहीत करून घ्यायची? ती फक्त इतक्यासाठी नाहीये की आज मी राहतो त्या भागामध्ये नळाला पाणी येतंय, माझा ड्रेनेज लाईन व्यवस्थित काम करते, माझ्या रस्त्यावर खड्डा आहे, फक्त इतकं नाहीये. मी जर आज एखाद्या ठिकाणी फ्लॅटमध्ये गुंतवणूक करत असेल, मी जर एखाद्या ठिकाणी प्लॉट घेत असेल, मी जर एखाद्या ठिकाणी आता बोलता बोलता माझे वडील म्हणतात की आज मला जरी याचा फायदा नाही झाला तर बाबा तुझ्या लेकराला होईल. सहज कुटुंबांमधून बोलल्या जाणारी ही वाक्य आहेत. पण मग हे समजून कसं घ्यायचं सामान्य माणसानी की कुठला भाग उद्या प्रगत होणार आहे, फ्लरिश होणार आहे, तिकडे जास्त किमती मिळणार आहेत आणि कुठला भाग उद्या कमी किमतीमध्ये पुन्हा एकदा डाऊन मार्केटला जाणार आहे. ह्याच्यावर एका वैज्ञानिकाचं एक खूप छान वाक्य आहे. तो म्हणला होता, मी जर्मनीत राहतो, मला माहित होतं जूनचं काय चालू आहे, जूनचं काय चालू आहे ह्याचा पूर्ण अभ्यास असण्याची तुम्हाला गरज नाही आहे, पण मी स्वतः ज्यू आहे आणि कुठल्या रात्री मला हा देश सोडायचा आहे इतकं जरी मला समजलं तरी ते ठीक आहे. योगायोगानी हिटलरनी 1942 मध्ये जे काही नियम लागू केले, ज्यांनी जूनचे सगळे अधिकार काढून घेतले, तो नियम लागू होण्याच्या आदल्या रात्री या वैज्ञानिकांनी जर्मनी सोडलं होतं असं म्हणतात. तसं आपल्याला जर एखाद्या शहराबद्दल समजायला चालू झालं की ह्या शहराची आता इथून पुढची दिशा आणि दशा कशी असणार आहे, ह्या पर्टिक्युलर भागामध्ये आपण गुंतवणूक करायची की नाही करायची, तर हा एक पूर्णपणे नवा आयाम आपल्या समाजासाठी उघडा होऊ शकतो. तो गुंतवणुकीच्या दृष्टीने आहे, तो समाजाच्या भल्यासाठी असू शकतो, तो तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी असू शकतो. या स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करत गेलेली घराणी आज तुम्हाला टाटा, बिर्ला, अंबानी नावाने दिसतात. कदाचित उद्या तुम्हाला तुमची ही घराणी, मी कुलकर्णी, हे उमरीकर, तुम्ही कोणीतरी पाटील, अशी जर अशा पद्धतीने पाहिजे असतील तर हा सुद्धा एक थोडाफार आवाका आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन माझंही उत्तर थांबवतो की अशी कुठली शहरं नव्या काळात आहेत का की जी संपली? आपल्या आजूबाजूला ती असतात, पण आपल्याला त्याच्याकडे बघण्यासाठी रोजच्या आयुष्यामध्ये वेळ नसतो. अर्थातच भारतीय उपखंडात हे उदाहरणं खूप क्वचितच सापडतील, कारण कंटिन्युअसली वाढती लोकसंख्या काय करते की तिला पंप करत राहते, बूस्ट करत राहते. इथली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात दुसरीकडे शिफ्ट झाली तरी ती आपल्या नजरेला दिसत नाही की तो भाग मरतोय. अमेरिकेमध्ये डेट्रॉइट सारखं शहर आहे जे एकेकाळी ऑटोमोबिलचं शहर म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसरण पावलं. फोर्ड सारख्या कंपन्यांच्या तिथे, क्रायस्लर, फोर्डच्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री होत्या. पण क्रायस्लर आणि फोर्ड जेव्हा संपुष्टात यायला चालू झाल्या त्यावेळेला डेट्रॉइटचं काय झालं? डेट्रॉइट दिवाळखोरीत निघालं.
दिवाळखोरीत निघालेली कंपनी तुम्ही पाहिली असेल, बँक पाहिली असेल, शहर कुठे बघितलं असेल. चीनमध्ये हजारो घोस्ट टाउन्स आहेत, त्याच्या कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये कितीतरी अशी शहरं आहेत की जे आज तिथे कोणी राहतच नाही. राजस्थानमध्ये अशी शहरं आहेत. युद्धांमधून जाणाऱ्या कित्येक देशांमध्ये अशी शहरं असतात, पण त्याची कारणं आपण चला ठीक आहे मानवनिर्मित आहे म्हणून आपण म्हणू शकतो. पण कुठलंही असं कारण न घडता सुद्धा अगदी त्याची उपयुक्तता संपली म्हणून सोडून दिलेल्या हजारो शहरांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेतच. अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त काळाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जात आहोत इतकं न राहता आपल्या कालमान प्रमाणात आपल्या आजूबाजूचं भान जर आपल्याकडे असेल तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. म्हणून या सिरीजचा आता हा एक पुढचा सब मला चालू करू. एक शेवटी असा एक थोडासा वेगळा मुद्दा विचारायचा आहे की 2 मुद्दे असे आहेत, युद्ध किंवा हे सगळं आपण बाजूला ठेवूयात. एक तर काळाप्रमाणे काही गोष्टी बदलतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्ती येतात. ह्या 2 गोष्टीमुळे स्थलांतर झालेली पण उदाहरणं आहेत. मी अगदीच फारच छोटं आणि त्या तुलनेत किरकोळ वाटणारं असं उदाहरण देऊन तुला हे विचारू इच्छितो. जिथे आम्ही छपाईसाठी कल्पना मुद्रणालय म्हणून पुण्याची जी अतिशय गाजलेली अशी संस्था आहे, चिसम लाटकर त्याचे संस्थापक आता नाही येते, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी असं एक गमतीशीर उदाहरण सांगितलं की त्या प्रेसमध्ये जेव्हा खेळ्याची जुळणी करावी लागायची आणि त्या खेळ्याची जुळणी करणारा एक पूर्णच्या पूर्ण सेक्शन, त्यांच्या त्या प्रेसच्या पूर्ण वरचा मजला त्या ठिकाणी असे हे 10-12 ते सगळे खेळ्याची जुळवणी करणारे बसलेले असायचे. जेव्हा हा साधारणतः 90-95च्या नंतर हे बदलायला सुरुवात झाली आणि हे सगळं कंपोजिंग कॉम्प्युटरवर सुरू झालं. म्हणजे अक्षरशः 2-3 कॉम्प्युटरवरती बसलेले ते ऑपरेटर हे सगळं ते एका अख्ख्या मजल्यावरचे म्हणजे 2000 स्क्वेअर फूट एरियातलं सगळंच्या सगळं काम जेमतेम 15-20 फूट स्क्वेअर फुटावरती आलं आणि तो पूर्णच्या पूर्ण विभाग रिकामा झाला. आता हा तंत्रज्ञानाचा बदल आहे. म्हणजे मला ते विचारायचं असं आहे की काही ठिकाणी जेव्हा दाट वस्त्या होत्या त्याची वेगवेगळी, जसं रेल्वेची इंजिनं जेव्हा कोळशावरची होती आणि मग त्या कोळसा साठवणी, कोळसा खाणी, त्याच्यासाठीचे कामगार, ते कोळसा म्हणजे खरेदी करून ठेवणं, हे सगळं रेल्वेचं एक जिकिरीचं काम होतं. आणि नंतर जेव्हा लोकोमोटिव्ह आता याच्यावरती तर आता पूर्णपणे इलेक्ट्रिफिकेशन झालेलं, कोळसा नावाची गोष्ट संपून गेली. बरोबर. म्हणजे त्या रेल्वेच्या सगळ्या नियोजनातून जागा आणि ते सगळं पाहिल्याच्या नंतर कोळसा नावाची गोष्ट संपली, त्याच्यामुळे तिथे लागणारी जागा संपून गेली. असे कितीतरी, म्हणजे ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो, तंत्रज्ञानाचा बदल ही एक अशी गोष्ट आहे का की जेणेकरून ज्याच्यामध्ये आपल्याला शहरं हे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक आपत्ती, ऋतुचक्र बदललेलं आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस खूप होता ते आता कोरडे बनत चाललेले आहेत आणि कोरडे असलेले काही प्रदेश, काही जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आता नियमित परत पूर यायला लागलेत, पाण्याची पातळी वाढते आणि नदीच्या काठावरच्या कितीतरी वसाहती आता बंद करणं किंवा स्थलांतर करणं भाग पडलेलं. उत्तराखंडमध्ये झालेले, राजस्थानमध्ये काही ठिकाणी जिथं पूर अपेक्षित नसताना पूर सातत्याने यायला लागले. म्हणून मला हे शेवटी ह्याच्या 2 प्रश्न विचारायचे, एक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक आपत्ती, ह्याचं काही शहरांच्या ह्याच्यावरती काही परिणाम होताना दिसतोय का? ठळकपणे, बारीक बारीक तर होतच असतं. ठळक परिणामांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा परिणाम तर 100% होतो, हे तर अगदी सत्य आहे. मागच्या 4-5 वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने अभूतपूर्व कामगिरी करून तुम्ही सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे इलेक्ट्रिफिकेशन केलं. आणि आता मग ते डिझेलचे साठे आणि ते मनमाडकडे गेलं की आपल्याला दिसायचे मोठे मोठे डिझेल प्लांट्स वगैरे, ते सगळे आता गरज राहिली नाही. हा एक भाग आहे. इथं मला ते बेडकाचं उदाहरण द्यायला आवडेल. नेहमीच हे व्हॉट्सअपवर उदाहरण बरेचदा येत असतं की एक वैज्ञानिकांचा प्रयोग की एखाद्या उकळत्या पातेल्यात पाणी उकळतं पाणी आणि एखादा बेडूक त्यात टाकला तर त्याला जाणवतं की इथे खूप हीट आहे आणि तो पटकन उडी मारून बाहेर येतो. पण जर बेडूक पाण्यात ठेवला आणि ते पाण्याचं भांडं आता तुम्ही शेगडीवर ठेवलं, हळूहळू उकळायला लागलं, तर तो बेडूक हळूहळू स्वतःला अडॅप्ट करत चालतो वाढत्या तापमानाशी, बाहेर पडायची त्याला गरज जाणवत नाही आणि एका पॉइंटला तो उकडून मरतो पण बाहेर पडत नाही. हे उदाहरण शहरांबाबतीत अगदी चपखल लागू होतं. ही जे तंत्रज्ञानाची कारणं आहेत किंवा युद्धजन्य परिस्थितीची कारणं आहेत, ह्याच्यावर जगभर हळहळ व्यक्त होते. त्याचे फोटोज येतात की अरे हे बघा किती सुंदर शहर होतं आणि आता हे किती भकास झालं, किंवा पर्यावरणीय कारणं तशीच आहेत. पण आर्थिक बाजू जी आहे शहरांची, ही ह्या उकळत्या पाण्यासारखी आहे. ही खरं तर आपण मॉनिटर करत राहिलो तर ह्याचे आज एआयच्या मॉडेल्सवर अशी टूल मॉडेल्स बनवता येतील की एखादं शहर खरंच 20 वर्षांनी
कुठपर्यंत पोहोचलेलं असणार आहे हे शक्य आहे बनवणं आज आपल्याला. आणि ह्या आर्थिक कारणांमध्ये खरं तर उकडून मरणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. जसं तुम्ही म्हणालात की खेड्यांची जुळणी होऊन आज ते काम करणारे कामगार त्यांना ते हाताला काम नाहीये, पण म्हणून काय लोकसंख्या कमी झाली का? नाही होत. किंवा लोकसंख्या दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते, पण ती जी आयुष्य आहेत की ज्यांना 50पर्यंत 40पर्यंत फक्त खेड्यांची जुळणी करायचंच काम येतं, त्यांचं तिथून पुढचं आयुष्य डिस्ट्रॉय होतं. आता माझ्या छत्रपती संभाजीनगर शहराचंच उदाहरण घ्यायला गेलं तर मराठवाड्यामधली ऑटोमोबाईल राजधानी किंवा कधी काळी भारताचं डेट्रॉइट म्हणून सुद्धा या शहराचा गौरव झाला. आज त्या डेट्रॉइटची परिस्थिती जी आहे तीच मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरची नव्हती का हो? ग्रोथ पूर्णपणे थांबली होती. आशियामधलं सगळ्यात वेगाने प्रसारण पावणारं शहर म्हणून ज्याचा गौरव केला गेला, तो खरं तर वेग म्हणजे नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की आजारी पडलेल्या शहराला वरून जी स्टेरॉइडची इंजेक्शनं दिली गेली तिची ती सूज होती. ती सूज एका टप्प्यानंतर थांबली तर मग ते जे वाढलेलं शहर होतं तो वेग इतका अचानक थांबला वाढण्याचा की मग आता ते बांधून ठेवलेल्या गृहनिर्माण संकुलांमधले फ्लॅट्स विकले जाईपर्यंत नवीन फ्लॅट्स तयार होणं अशक्य झालं. कितीतरी नामांकित बिल्डर संस्था इथे कोलॅप्स झाल्या. आता पुन्हा एकदा हा काव्यागत न्याय म्हणावा लागेल की एथर आणि अशाच संबंधित काही कंपन्या पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरकडे येत आहेत. पुन्हा एकदा त्या ऑटोमोबाईल्सचीच निर्मिती करतायत. फक्त आता हे डिझेल किंवा पेट्रोल बेस्ड ऑटोमोबाईल नसून हे EV आहेत. तर असं म्हणत असताना तुमच्याकडे कुठली तरी एक इकोसिस्टम, कुठली तरी एक परिसंस्था कार्यान्वित आहे की जी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी काम करू शकते. तिचाच आधार घेतला, त्या आधारभूत पायाभूत परिस्थितीचा वापर करून घेतला तर त्या शहराचा आवाका मोठा होत राहतो. पण तशी जर व्हिजन आपण ठेवली नाही तर मात्र ते शहर कुठेतरी उतरणीला लागतं. आणि असं उतरणीला लागण्याची शक्यता असलेल्या शहरातून आधीच्या पिढीनीच त्या जर्मनीतून आदल्या रात्री बाहेर पडलेल्या शास्त्रज्ञासारख्या जर एक्झिट घेतली तर कित्येक पिढ्यांसाठी ते एक चांगली गुंतवणूक, चांगला सल्ला आणि म्हणजे चांगल्या प्रकारचा तो एक मैलाचा दगड ठरू शकतो. म्हणून सुद्धा नगररचनेचा अभ्यास आपल्या सगळ्यांना कामात येऊ शकतो. हा एक अँगल त्यातला दाखवून देण्याची आमची इच्छा होती. खूप छान. जसं मी म्हणालो की त्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचे बदल, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती, पण त्याच्याशिवाय एक जो महत्त्वाचं कारण तुम्ही सांगता आहात की आर्थिक जे काही बदल होत आहेत, व्यापारविषयक जे काही बदल होत आहेत, उद्योगविषयक जे काही बदल होत आहेत, त्याचाही फार मोठा परिणाम, किंबहुना ह्या दोन्हीपेक्षा जास्त परिणाम, आणि जो हळूहळू दिसतो पण प्रत्यक्षामध्ये ते जर समजून नाही घेतलं तर त्याचं नुकसान त्या सगळ्या लोकसंख्येवरती होऊ शकतं, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागू शकतात. ह्या ज्या शहरांच्या उद्ध्वस्त धर्मशाळा बनत चाललेल्या आहेत त्याच्यासाठी काय करावं याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळे मुद्दे चर्चेमध्ये घेणार आहोत. तुम्हालाही काही सुचलं, तुमच्या आजूबाजूची काही उदाहरणं असतील तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज